नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाट्याची चकली. हा 2.5 किलो साबुदाणा आहे. मी तो रात्रभर पाण्यात भिजत घातला आणि आता कढईमध्ये तो काढून घेतलेला आहे. तर असा 2.5 किलो साबुदाण्यासाठी मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. ते 5 किलो बटाटे आता आपण उकडून घेणार आहोत. आणि जो हा साबुदाणा जो आहे तो मी थोडा पल्स मोडवर थोडा दळून घेतलेला आहे. पूर्ण नाही, थोडासा असा फिरवून घेतलेला आहे, म्हणजे तो फोडून घेतलेला आहे असं समजा. तर अशा पद्धतीने आपण सगळा साबुदाणा आपला हा फोडून झालेला आहे. आणि इकडे आता आपले बटाटे पण आपण उकडून झालेले आहेत. हे बटाटे किसून घेऊयात. पूर्ण साल काढून आपण बटाटे किसून घेणार आहोत. गरमच आहेत अजून बटाटे. इथे मी घेतलेली आहे 50 ग्रॅम मिरची पावडर. ते आपण टाकणार आहोत. तुम्ही मिरची पावडरच्या ऐवजी हिरवी मिरची पण टाकू शकता. इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि 140 ग्रॅम आपण इथे मीठ घेतलेलं आहे. म्हणजे 7 किलो 7.5 किलो सगळं मटेरियल आहे. तर 20 ग्रॅम प्रमाणे मी इथे हे 140 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये मी जिरा पावडर वगैरे टाकणार नाही, कारण की काहींना म्हणजे उपवासासाठी जिरे वगैरे चालत नाही, म्हणून मी जिरे वगैरे काहीच टाकणार नाही. फक्त मीठ आणि मिरची टाकणार आहे. आणि हे सगळं आपण व्यवस्थितपणे मळून घेणार आहोत. सगळं आता जो किसलेला बटाटा आहे तो पण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि सगळं एकत्र मळून घेणार आहोत आपण छानपैकी. हे इथे आपलं मळून झालेलं आहे पीठ. एकदम छानपैकी उंडा तयार झालेला आहे याचा. आता आपण चकल्या करून घेणार आहोत. इथे मी ही जी बाज आहे, खाट आहे, ही स्वच्छ पाण्याने धुवून टाकलेली आहे. आणि याच्यावरच मी चकल्या टाकणार आहे, कारण की खालून आणि वरून हवा आणि ऊन लागल्यामुळे काय होतं, पटकन वाळून येतात. कारण इथं थंडीचे दिवस असल्यामुळे उन्हाचा म्हणजे दिवस कमी असतो, म्हणून ते वाळायला थोडंसं त्रासदायक होतं. म्हणून मी इथे अशा टाकून घेणार आहे चकल्या. इथं तुम्ही बघू शकता, हे बघा सगळ्या चकल्या मी टाकून घेत आहे. मला वाळायला 2 दिवस लागतील. मी सोऱ्याने न करता पायपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे मटेरियल, आणि त्याच्याने चकल्या वाटते. त्याच्याने सरसर पटकन पडतात.
अशा पद्धतीने सगळे चकल्या झालेले आहेत. हे 2 दिवस वाळल्यानंतर आपण तळून बघणार आहोत. आता तर बघू शकता तुम्ही किती खुलतात त्या चकल्या. तर मग रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा. करून बघा अशा चकल्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. एकदम छान आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. एकदम सुंदर. अजून त्या वाळलेल्या नाही आहेत नीट, तरीसुद्धा इतक्या खुलत आहेत त्या. चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.